श्रीराम समर्थ। मी आता तुम्हाला थोडं नामाबद्दल माहिती सांगतो। नामाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम। श्रीराम, श्रीकृष्ण, दत्त, विष्णू, दुर्गा ही देवाची नावे आहेत। यांनाच भगवंताचे नाम असे म्हणतात। पण तात्विक भाषेत ओंकार हे भगवंताचे नाम आहे। नामाच्या योगाने सगुण भगवंताची उपासना सहजरित्या करता येते। नवविधा भक्तीमध्ये नाम घेणे म्हणजेच नामस्मरण करणे, नामजप करणे यांचा समावेश होतो। भक्तीचेनि योगे देव निश्चये पावती मानव असे रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात लिहून ठेवलेले आहे। त्यामुळे नामस्मरणाच्या भक्तीने किंवा नामस्मरण करून भगवत प्राप्ती निश्चित आहे हे आपल्याला लक्षात येते। नाम हे अत्यंत सरळ सुलभ रीतीने भगवंताची प्राप्ती करून देते। नाम हे साधन आहे आणि साध्यही आहे। आता परमात्मा प्राप्तीसाठी साधन जे नाम, ते साध्य परमात्मा स्वरूप कसे? तर नाम घेता घेता, नामोच्चार करता करता मनुष्य स्वतःला विसरतो आणि त्याची देहबुद्धी कमी कमी होत जाते। आणि ज्या क्षणी त्याची देहबुद्धी संपूर्ण नष्ट होते त्या क्षणी नाम हे परमात्म स्वरूप आहे याचा अनुभव होतो, याचा अनुभव येतो। रामदास स्वामींनी म्हटलेले आहे की देहबुद्धीचे अंती सकलांसी एकची प्राप्ती, एकम ब्रह्म द्वितीयम नास्ती ऐसे श्रुतिवचन। गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की रामनाम म्हणजे भगवंताचे नाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे। तेव्हा नामस्मरण करता करता देहबुद्धीचा नाश करून भगवंताची प्राप्ती करून घेता येते। आणि देहबुद्धी नष्ट झाल्याबरोबर आपण जे नाम घेतो ते स्वतःच परमात्मा स्वरूप आहे याची प्रचिती येते। नाम नामी अभेद याची प्रचिती येते। गोंदवलेकर महाराजांनी नामाचे महत्त्व विशद करताना म्हटलेले आहे की दास म्हणे राम नाम उघडे जाणा परब्रह्म। तसेच ग्रंथामध्ये सुद्धा नाम वेदार्थे परब्रह्म, तसेच नाम ब्रह्म येणे जळती सकळ नाम ब्रह्म येणे पुरती सकळ काम असे ग्रंथामध्ये वर्णिलेले आहे। तेव्हा नामालाच परमात्मा समजून, नामालाच भगवंत समजून उपासना करण्याची जी पद्धत आहे ती गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेली आहे। ते नामालाच स्वतः ते नामालाच भगवंत त्यांनी म्हटलेले आहे आणि नामच भगवंत आहे, ब्रह्म आहे अशा भावनेने उत्कटपणे आपण नामस्मरण करू शकतो। जय श्रीराम।